नमस्कार. लोकशासन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मंगेश आनंद धोत्रे यांची खरं तर न्यायाधीशपदी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. त्यांनी खरं तर जो न्यायाधीश पद जे मिळवलेलं आहे, तर कशा पद्धतीने मिळवलं आहे, काय त्यांचा प्रवास होता, तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मंगेशजी, अभिनंदन. एवढ्या मोठ्या पदावरती खरं तर आपण गेलात. कसा प्रवास होता, काय सांगाल? खरं तर प्रवास अतिशय खडतडाचा होता, परंतु आई वडिलांची साथ, शिक्षकांची साथ आणि मला जे लॉ कॉलेजला प्राध्यापक लाभले ते सर्व प्राध्यापक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सध्या वकिलीचं शिक्षण घेतोय, ते माझे सिनियर ऍडव्होकेट या सर्वांची साथ लाभली. त्यामुळे हा प्रवास खडतर असूनही सुरळीत झाला असं म्हणता येईल. एकंदरीत जो आतापर्यंत प्रवास खडतर होता आणि गरिबी होती, गरिबीतून खरं तर एवढं मोठं पद तुम्ही या ठिकाणी भूषवलं. खरं तर माझं मूळ गाव हे जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव चौका हे आहे. 2005 साली गावाकडचं कोरडवाहू शेती, अल्प उत्पन्न या सर्वाला कंटाळून माझ्या आई वडिलांनी राजगुरुनगर येथे स्थलांतर केलं. राजगुरुनगर येथे आल्यानंतर माझी आई ही धुणे भांड्याचे काम करायचे, तर माझे वडील हे एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करायचे. परिस्थिती अतिशय नाजूक असूनही माझ्या आई वडिलांनी मला कधीही शिक्षणासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगुरुनगर येथे झालं. त्यानंतर मी माध्यमिक शिक्षण हे महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर येथून पूर्ण केलं. त्यानंतर 2020 साली मी वाणिज्य शाखेमध्ये पदवी मिळवली आणि त्यानंतर मी विधी शाखेमध्ये माझं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. तर या प्रवासामध्ये मला जे शिक्षक लाभले सर्वांची मला पहिल्यापासूनच साथ होती, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि आठवण सांगायची तर 10 एप्रिल 2026 ला रिझल्ट लागला. संध्याकाळी 9:30 वाजता मी वडिलांना फोन करून कळवलं, तर त्याच क्षणी वडील रडायला लागले. तर आई वडिलांचे जे आनंद अश्रू होते हेच माझ्या यशाचं मी गमक समजतो. आणि या ठिकाणी आई वडिलांची जी साथ लाभली त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आई वडिलांनी खरं तर भरपूर कष्ट केलेले आणि त्या कष्टाची जाणीव खरं तर ठेवून आज या ठिकाणी तू एवढं मोठं पद या ठिकाणी भूषवलंय. किंवा हे सगळं जे काही श्रेय आहे ते एकंदरीत श्रेय कोणाला दिसेल? खरं तर या परीक्षेसाठी मी कुठल्याही प्रकारचा क्लास लावलेला नव्हता. माझ्या राजगुरुनगर या शहरात राहूनच मी अभ्यासिकेमध्ये अभ्यास केलेला होता. पुण्याला वगैरे जाऊन कुठलाही महागडा क्लास या ठिकाणी लावलेला नव्हता. याचं श्रेय हे सर्व मी माझ्या लॉ कॉलेजचे प्राध्यापक किरण काळे सरांना देईल. कारण अगदी पहिल्या वर्षाला असल्यापासूनच सरांचा मला पाठिंबा होता. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर सरांचा मला आधार होता. अगदी प्रिलियम असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, या सर्वांमध्ये सरांनी मला व्यवस्थितपणे मार्गदर्शन केल्यामुळे मी या ठिकाणी पोहोचू शकलो. त्याचबरोबर सध्या ज्या वकिलांच्या मार्गदर्शनाखाली मी वकिलीचे धडे घेतो ते माझे सिनियर ऍडव्होकेट पुष्कराज परदेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी वकिलीचं व्यावहारिक शिक्षण घेतलं आणि या सर्वांचा फायदा मला मुलाखतीवेळी झाला. त्यामुळे अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणताही क्लास न लावता माझी या ठिकाणी निवड झालेली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये हा एक पिंपळगाव जोगा आणि पिंपळगाव जोगामधील आळूचीवाडी खरं तर एक छोटस गाव आणि त्या गावामधून खरं तर त्या आई वडील 2005 साली स्थलांतर केल्यानंतर अतिशय गरीब कुटुंब आणि कुटुंबातून त्यांनी जाणीव ठेवली की आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन मुलं घडवली पाहिजे. आणि या उद्देशाने गाव सोडलं आणि गाव सोडल्यानंतर आपण जे पाहतोय मुलगा न्यायाधीश बनलाय. आणि तेच न्यायाधीश बनण्यामागं तर आई वडिलांचं मोठं या ठिकाणी स्वप्न होतं की आपला मुलगा कुठेतरी चांगल्या उच्च पदावरती गेला पाहिजे. त्यांचा मुलगा अतिशय या ठिकाणी प्रामाणिकपणे अभ्यास करून या ठिकाणी आई वडिलांचं नाव लौकिक केलंय, आपल्या गावाचं नाव लौकिक केलंय. अशा या मंगेश धोत्रे खरं तर न्यायाधीश पदाची या ठिकाणी त्यांची वर्णी लागली. खरं तर न्यायाधीश पद भूषवलं आहे. तर आपण मंगेशच्या आई वडिलांकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर त्यांनी मुलाला कसं घडवलं, आपल्या मुलाचं खरं तर सर्वत्र कौतुक होतंय, एवढं मोठं त्यांनी न्यायाधीश पद भूषवलंय. आपण काय भावना व्यक्त कराल? त्यांनी फार कष्टातून आणि परिश्रमातून मिळवलेले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श पुरुषांचे विचार घेऊन आई वडिलांचं, देशाचं आणि समाजाचं नाव लौकिक केले. याच्यातच मला अभिमान आहे. समाजाचं, देशासाठी त्यांनी प्रगती नाव कमवलं हेच फार महत्त्व होते. आज नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये चांगल्या प्रकारे नाव मिळवलं हेच माझं समाधान आहे. वडील आपण पाहतोय भाऊक झाले. मुलांनी जे काही त्यांचं स्वप्न जे होतं ते खरं तर या ठिकाणी सत्यात उतरवलंय आणि आई वडिलांचे जे काही कष्ट होते ते खरं तर थांबवले ते. आणि मुलांनी या ठिकाणी या न्यायाधीश पदाचे या ठिकाणी जे काही पद भूषवलंय हे खरं तर वडिलांसाठी, आईसाठी खरं तर आईला जरी माहित नसेल की न्यायाधीश पद किंवा काय हे, तर सगळ्या बाकी गोष्टी माहित नाहीत, तरी देखील आई आणि वडिलांचा जो काही आनंद आहे खरं तर त्यांचा सांगू शकत नाही. आणि जे गरिबीतून कष्ट केलेत आणि कष्टातून खरं तर या मुलाला उभं केलंय, तर त्यांचे खरं तर या ठिकाणी आनंद असतो या ठिकाणी वडिलांकडून वाहतात. ते खरं तर आपण आईकडून जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्या मुलाचं कौतुक होतंय आणि एवढं मोठं पद भूषवलंय, आपण काय सांगा? खरं तर मला तर माझ्या मुलाचं जसं कळलंय माझा मुलगा न्यायाधीश झालाय त्या दिवसापासून तर मला खूप खूप आनंद झालाय.
पण मी तर असं एक स्वप्न बघते का त्याला लहानपणापासून आंबेडकरांची पुस्तकं वाचायची खूप इच्छा होती. तो रात्रीचं मला पुस्तक दाखवायचं आहे बघ, हे आंबेडकरांचं पुस्तक, आपल्या आंबेडकरांनी एवढं समाजासाठी केलं. आणि माझ्या मुलांनी पण त्याच्या स्वतःच्या अभ्यासासाठी खूप रात्रंदिवस तो मला अभ्यास करताना दिसायचा. आणि मला म्हणायचं आई मी क्लास लावला असता, पण आता आपली एवढी परिस्थिती नाही, त्यामुळे मी घरीच अभ्यास करतो. मग माझा मुलगा मला कधी पण मी बाहेर त्याच्या रूम मध्ये गेला का तो अभ्यास केलेलाच दिसायचा. खरं तर न्यायाधीश बनलेत आपला मुलगा खरं आणि तर. माझा मुलगा न्यायाधीश पडल्यानं मला खूप खूप आनंद झालाय, पण मला सांगताच येत नाही इतका आनंद झालाय. खरं तर आपण पाहिलं आईच्या भावना या ठिकाणी जाणून घेतल्या. खरं तर न्यायाधीश पदाचे या ठिकाणी पद भूषवलंय आणि आईने भावना व्यक्त केली की कोणताही क्लास न लावता, बाहेरचा कोणताही क्लास न लावता खरं तर मुलांनी घरीच अभ्यास करून एवढं मोठं पद भूषवलं. खरं तर या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरं तर आई वडिलांचे जे काही कष्ट होते, ज्या शेतामध्ये कष्ट करायचे, त्यानंतर त्यांनी घर सोडलं, इकडे राजगुरुनगर या ठिकाणी स्थलांतर झालं. खरं तर ती जिद्द मनामध्ये ठेवून वडिलांनी आपल्या मुलांना पालन पोषण केलं, संगोपन केलं आणि मुलांना कष्टाची जाणीव करून दिली की खरोखर आम्ही जो काही संघर्ष केलाय तो तुमच्या वाट्याला यायला नको. आणि तोच संघर्ष खरं तर त्यांनी थांबवला. मुलांनी ते आई वडिलांचं स्वप्न खरं तर जे होतं ते खरं तर सत्यात उतरवलं आणि आई वडिलांचे जे काही कष्ट होते खरं तर ते थांबवले आणि या ठिकाणी न्यायाधीश पद या ठिकाणी भूषवलंय. खरं तर आमच्याकडून देखील त्याला भावी वाटचालीसाठी भरपूर अशा शुभेच्छा. धन्यवाद. पण मी आता 4 भिंतीचा आत बोलतो, परत 4